भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी इंडिया आघाडीला मजबूत करतात, मात्र प्रत्यक्षात इंडिया आघाडीमध्ये फाटाफुटीचं चित्र आहे। ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिलाय, तर आप पंजाब हमारा है असं म्हणतंय आणि त्यानंतर आता नितीश कुमारांचे ही सूर बदललेले दिसत आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। एकीकडे ईशान्य भारतापासून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली, मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीत बिघाडीचं सत्र सुरू झालंय। ईशान्येमध्ये राहुल गांधींच्या यात्रेचा चांगला प्रतिसाद मिळतोय, पण सहकारी पक्षांचे सूर मात्र बिघडत चाललीये। आसामहून राहुल गांधींची रथयात्रा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये दाखल होण्याच्या काही तास आधीच ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर लढणार अशी घोषणा करून टाकली। बिहारमध्ये राहुल गांधींची यात्रा पोहोचत नाही, तोच केंद्र सरकारनं कर्पूरी ठाकूरांना भारतरत्नची घोषणा करताच नितीश कुमार यांनी केंद्राचं कौतुक केलं आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। नितीश कुमार यांची पुन्हा एकदा भाजपची जवळीक वाढल्याची चर्चा आहे। नेत्यांकडून तसे संकेतही दिले जात आहेत, त्यामुळे तसं घडलं तर इंडिया आघाडीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल। इकडे महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या दिवशी सुरू झाली त्याच दिवशी मुंबईतल्या मिलिंद देवरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। तिथे जळगावमध्ये काँग्रेसचे उल्हास पाटील भाजपात गेले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हे दोनही नेते काँग्रेसकडून उमेदवारीवर ठाम होते, मात्र आता दोघांनी काँग्रेसची साथ सोडली। देवरा परिवार 50 वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहे। खासदार असो व नसो, मतदारसंघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते। आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही। काम आणि नात्याने हा मतदारसंघ जिंकला आहे की आघाडीसाठी एनडीए साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत कि पिछले 10 वर्षों में शिंदे जी मुंबई पर एक भी आतंकवादी हमला नहीं हुआ है। ये मुंबईकरों के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है, मुंबईकरों के लिए एक बहुत बड़ा अचीवमेंट है, लेकिन इस अचीवमेंट का कारण है नरेंद्र मोदी जी और एकनाथ शिंदे जी की नीतियों। साहेबांचा शिवसेनाच्या माध्यमातून मला आपल्या नेतृत्वाखाली मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली। त्या संधीबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये दोन्ही लोकसभा ज्या आहेत त्या आम्ही मागणार आहोत, जळगाव आणि रावेर लोकसभा, आणि त्याचबरोबरीने जवळजवळ 6 ते 7 विधानसभा मतदारसंघामध्ये आमची ताकद आहे। त्यामुळे ते विधानसभा आम्ही त्या दृष्टीने तयारीला लागलो आहोत। कारण हे सरकार जे आहे हे लोकल बॉडीच्या इलेक्शन्स काही घेत नाही आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, त्यामुळे घाबरत आहेत ते। त्यामुळे या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेच आमची या ठिकाणी सभा या ठिकाणी आहे। नरेंद्रभाई मोदी साहेब त्यांनी या देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं। ज्यांच्याकडे विजन आहे आणि ज्यांनी अमृतकालमध्ये 2047 पर्यंत भारत देशाची इकॉनॉमी 35 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे, त्यांच्या मागे नाही जायचं तर कोणाकडे जायचं। आदरणीय बावनकुळे साहेबांची माझी भेट नाही, पण माझी कन्या त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तिचं असं स्वागत केलं की त्या माध्यमातून नेतृत्व कसं असतं त्या दृष्टीने त्यांनी मला बावनकुळे साहेबांचं वर्णन केलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येणार असा दावा भाजपनं केलाय। दाव्यामध्ये तथ्य असेल तर ज्यावेळी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल त्याच दिवशी काँग्रेस नेत्यांचे प्रवेश होतील असंही बोललं जाते। आसामपासून राहुल गांधींची यात्रा एक राज्य पुढे सरकत नाही तोपर्यंत ममता आणि केजरीवाल यांचे सूर बिघडले आहेत। यापुढच्या राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान अजून काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.